राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या हालचालींना वेग. राष्ट्रवादीचे 2 बडे नेते दिल्लीत दाखल. सूत्रांची माहिती तर विलिनीकरणाच्या चर्चेपासून सुनेत्रा पवार, पार्थ पवार अनभिज्ञ असल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि पंतप्रधान मोदींची भेट. राज्यातील विविध प्रश्नांबाबत खासदारांची मोदींशी चर्चा. मोदींकडूनही प्रश्न सोडवण्याचं आश्वासन. काँग्रेस कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक. पक्ष संघटनेसह राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणामुळे बदलत्या राजकीय समीकरणांवर चर्चेची शक्यता. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात महासुनावणी. ठाकरेंच्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात. कोर्ट निकाल देणार की पुन्हा पुढची तारीख मिळणार याकडे लक्ष. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे मागितला वेळ. सुप्रीम कोर्टातील सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलली. शिवसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नंदनवन निवासस्थानी बैठकीचं आयोजन. आमदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि तक्रारींवर बैठकीमध्ये होणार चर्चा. मनोज जरांगे पाटील आज सातारा दौऱ्यावर. सकाळी मायणीमध्ये सभा, दुपारी कराडच्या मसूरमध्ये मराठा बांधवांशी चर्चा, तर उद्या जरांगे पाटणमध्ये. झारखंडच्या रांचीमध्ये जंतर मंतरची पुनरावृत्ती. बॅरिकेडिंग तोडून विद्यार्थ्यांची विधानभवनावर धडक. पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुरासह लाठीचार्ज, तर विद्यार्थ्यांवरील लाठीमारचा राहुल गांधींकडून तीव्र निषेध. राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणात उत्तर देण्यास सरकार तयार. अमित शहा सभागृहात निवेदन देणार. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती, तर विरोधकांची मागणी अखेर सरकारकडून मान्य. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जुलैचा रखडलेला पगार आज खात्यात जमा होणार. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद. 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद. श्रावण महिन्यातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय. झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट. शाळेच्या वाटेवरील खड्डे भरले. प्रशासनानं तातडीनं दखल घेत खांडपे कोंडिवडे रस्त्याचं काम हाती घेतलं. रस्ता तयार होताच विद्यार्थ्यांचा जल्लोष. इंधन दरवाढीचा दुधाला फटका. गाईसह म्हशीचं पिशवीबंद दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं. आजपासून नवी दरवाढ लागू होणार, तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरामध्ये 10% वाढ.